लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही लाडक्या बहिणींसाठी मोठी खुश खबर आहे। बहिणींनो, महत्त्वाची अपडेट आहे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बहिणींनो, आजपासून तुमच्या अकाउंटवर पैसे जमा केले जाणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींनी हे एक महत्त्वाचं काम केलेलं आहे त्याच लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे। तर बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे। विधानसभा निवडणूक आणि आचारसंहितेमुळे रखडलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लवकरच बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्रितपणे बहिणींना मिळण्याचे संकेत आहे। बहिणींनो, आजपासूनच तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि एक महत्त्वाची अपडेट सुद्धा समोर आलेली आहे। आदिती तटकरे मॅडम यांनी KYC प्रक्रियेबाबत एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे। त्यांनी म्हटलेलं KYC न केल्यास मिळणार नाही योजनेचा लाभ। पण त्याआधी हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव आहे का बघा। तर पहिल्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये पण सर्वच लाडक्या बहिणींचे पैसे येणार आहे। तर बघा, लातूर जिल्ह्यामध्ये पण बहिणींच्या बँक खात्यावरती 17व्या आणि 18व्या हप्त्याचे पैसे मंजूर केलेले आहेत। यासाठी जेवढी रक्कम लागणार होती तेवढी रक्कम सरकारने आता मंजूर केलेली आहे। लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सर्वच पैसे येणार आहेत। आता लातूर जिल्ह्याचं नाव आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणकोणत्या जिल्ह्यांचं नाव आहे। यामध्ये तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळतील। लातूरमध्ये देखील सर्व पैसे आता वाटप केले जाणार आहेत। सर्वच लाडक्या बहिणींनी आपापल्या जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या सुद्धा जिल्ह्याची अपडेट देण्यात येईल। तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने एक महत्त्वाची माहिती दिली आहे। तुमच्यासाठी खुश खबर, एकनाथ शिंदे यांनी 2च मिनिटांमध्ये बहिणींची नाराजी दूर केलेली आहे आणि मोठी घोषणा सुद्धा केलेली आहे। म्हणजेच नोव्हेंबरचे 1500 रुपये आणि डिसेंबरचे सुद्धा 1500 रुपये आणि हे पैसे आता वाटप झाल्यानंतर लगेचच मकर संक्रांत येत असल्यामुळे जानेवारीचे सुद्धा 1500 रुपये सरकार देणार आहे। टोटल तुम्हाला 4500 रुपये म्हणजेच 3 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच किती मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम आल्यावर खरंच तुमची संक्रांत गोड होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। यादी पण आलेली आहे। यापूर्वी सरकार एक तपासणी करणार आहे। त्या तपासणीत जर तुमचं नाव सरकारने काढून टाकलेलं असेल तर पैसे कायमचे बंद होतील। तर सरकारने हे पण सांगितले आहे कोणाचे नाव काढणार आहे, तर सरकार 48 तासाच्या आतमध्ये म्हणजेच पैसे पाठवण्याच्या आधी यादी चेक करणार आहे। जर बहिणींनो तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर तुमचा हप्ता नक्कीच थांबवला जाणार आहे। तर ती 2 कामे कोणची करावी लागणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला लाभ मिळेल ते पण बघा। तर बघा, आता सरकारकडून मोठी घोषणा जाहीर झालेली आहे। तर सरकारने सांगितलेलं आहे येणारी रक्कम खूप मोठी आहे, म्हणजे 4500 रुपये असल्यामुळे आम्हाला हे पैसे व्यवस्थित लक्ष देऊन ध्यान देऊन द्यावे लागतील। म्हणूनच आम्ही बहिणींना ही 2 कामे पूर्ण करायला सांगत आहोत। बहिणींनी जर ही 2 कामे पूर्ण केली तर येणारे पैसे त्यांच्याच खात्यात जातील। बहिणींनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्या, म्हणजेच कोणतीच अडचण येणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर सुद्धा बँक खात्याला संलग्न असला पाहिजे। जर तुमचं बँक खात्याला आधार लिंक नसेल तर लगेचच करून घ्या, म्हणजेच येणारी रक्कम बरोबर तुमच्याच बँक खात्यामध्ये येईल। आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे KYC ची प्रक्रिया येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण करून घ्या, म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंतच मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणूनच लवकर KYC पूर्ण करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।